कोण ढसाळ, कोण नामदेव ढसाळ, आम्ही त्यांना ओळखत नाही. त्यांच्या कविता चित्रपटातून वगळून टाका, हे वक्तव्य आहेत सेन्सर बोर्डाचे. आणि म्हणूनच एक मराठी चित्रपट मागील अनेक महिन्यांपासून प्रदर्शित होऊ शकला नाहीये. ते नामदेव ढसाळ नेमके कोण आहेत, त्यांचं कार्य काय होतं तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी, मरेपर्यंत राहायचं का युद्ध कैदी. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, आता शहराला आग लावत चला, आता शहराला आग लावत चला. यासारख्या हजारो विद्रोही कवितांचा हुंकार भरत ज्यांनी दलित पॅन्थर चळवळ चालवली अशा नामदेव ढसाळ यांच्यावर चल हल्ला बोल हा चित्रपट येऊ घातलाय. या चित्रपटाचं प्रदर्शन 2024 पासून प्रलंबित आहे. या चित्रपटाची कथा ही दलित पॅन्थर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित आहे. हा चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलंय. ज्या मागील कारण नामदेव ढसाळ यांच्या कविता असल्याचं आता समोर आलंय. चल हल्ला बोल हा चित्रपट 1 जुलै 2024 रोजी मान्यतेसाठी सेन्सर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लील शब्दांचा प्रयोग करण्यात आले असल्याचं मत सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडलं. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली. त्यावर अधिकाऱ्यांनी कोण ढसाळ, आम्ही त्यांना ओळखत नाही असं उत्तर दिलं होतं. आणि सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या या उत्तराने अनेकांनी संताप व्यक्त करत सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेत. सेन्सर बोर्डावर बसणारे जे महाभाग आहेत त्यांना जर नामदेव ढसाळ माहिती नसेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. तुम्ही तातडीने राजीनामा देणं योग्य राहील, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली असून त्यांचा राग व्यक्त केलाय. परिणामी या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वादंग सुरू होण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी हे नामदेव ढसाळ कोण आहेत ते जाणून घेऊया. रंगीबेरंगी शर्ट परिधान करत फ्रेंच कट दाढी ठेवणारे नामदेव ढसाळ हे केवळ एक मराठी कवी नव्हते, तर ते दलित साहित्य, राजकारण आणि सामाजिक चळवळीचे महत्त्वपूर्ण नेतृत्व होते. त्यांच्या कवितांनी आणि चळवळींनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर एका वेगळ्या प्रकारच्या वैचारिक लढा उभा केला. 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिल्ह्यातील पूर या गावात एका दलित कुटुंबात नामदेव ढसाळ यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेलं. लहानपणीच ते कुटुंबासह मुंबईतील गोलपीठा या झोपडपट्टी परिसरात स्थायिक झाले. तिथेच त्यांनी दारिद्र्य, अन्याय, विषमता आणि जातीय भेदभावाची भीषणता अनुभवली. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांचं बालपण गेल्यानं त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलं. त्यांनी टॅक्सी चालक म्हणूनही काम केलं, पण त्याच वेळी त्यांचा ओढा साहित्य आणि राजकीय चळवळींकडे होता. आणि त्यातूनच त्यांनी 1972 साली राजा ढाले यांच्या समवेत एकत्र येत दलित पॅन्थर या क्रांतिकारी चळवळीची स्थापना केली. अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर चळवळीनंतर प्रेरित झालेल्या या संघटनेनं महाराष्ट्रातील दलितांवर होणाऱ्या अन्यायाला आक्रमकपणे वाचा फोडली. संविधानाच्या चौकटीत संघर्ष करत असताना त्यांनी प्रत्यक्ष कृतींवर भर दिला आणि आंदोलनातून अन्यायाविरुद्ध लढा दिला. युवकांना सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय सहभागी करून घेतलं. कविता, लेख, आंदोलनं, व्याख्याने आणि राजकीय हस्तक्षेपाद्वारे दलितांचे हक्क अधोरेखित केले. दलित पॅन्थरनं 1970च्या दशकात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल घडवून आणलेत. तथापि 1977 नंतर अंतर्गत मतभेद आणि वेगवेगळ्या राजकीय विचारधारांमुळे ही चळवळ कमजोर झाली. तरीही या चळवळीने अनेक पुढील सामाजिक क्रांतीसाठी मार्ग मोकळा केला. नामदेव ढसाळ यांनी राजकारणातही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, ज्यामुळे काही पुरोगामी आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. मात्र त्यांनी शिवसेनेला आंबेडकरी विचारधारेच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. 2001 साली बर्लिन आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव गाजवणं असो किंवा अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ काँग्रेससाठी त्यांच्या साहित्याची निवड असो, यातून त्यांची साहित्यावरची पकड दर्शवते. त्यांचा पहिला काव्यसंग्रह गोलपीठा हा मराठी साहित्य विश्वात एक नवा अध्याय ठरला. या संग्रहाने झोपडपट्टीतील दलित जीवनाच्या नग्न आणि कटू वास्तवाचं चित्रण केलं. त्यानंतर मूर्ख महात्राने, तुझी इयत्ता कंची, खेल आणि प्रियदर्शनी यांसारख्या त्यांच्या काव्यसंग्रहांनी सामाजिक असमानता
शोषण आणि दलितांच्या संघर्षाला वाचा फोडली. त्यांच्या कवितेत केवळ संवेदनशीलता नव्हती, तर ती व्यवस्थेविरोधातली एक क्रांतिकारी गर्जना होती. पत्रकारितेमध्येही त्यांचं मोठं योगदान राहिलंय. साप्ताहिक विद्रोहीच्या संपादनातून त्यांनी दलितांच्या प्रश्नांवर निर्भीड लिखाण केलं. लोकसत्ता, सकाळ आणि अन्य दैनिकांमधून त्यांनी केलेलं लिखाण समाजात मोठा प्रभाव टाकणारं ठरलं. त्यांच्या साहित्य व सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. भारत सरकारने 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. 2004 साली त्यांना साहित्य अकादमी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या साहित्य कार्याचा गौरव करण्यात आला. काळा घोडा साहित्य पुरस्कार यासारख्या अनेक सन्मानांनी त्यांच्या योगदानाची कबुली दिली आहे. आजही त्यांचे शब्द आणि विचार तितकेच सामर्थ्यवान आणि प्रेरणादायी आहेत. त्यामुळे सेन्सर बोर्डाने घेतलेल्या भूमिकेवर टीका होत असली तरी यामुळे नामदेव ढसाळ यांच्या कार्याचं महत्त्व अधिकच अधोरेखित होत आहे. चल हल्ला बोल हा चित्रपट कसा असेल? सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोण नामदेव ढसाळ या केलेल्या वक्तव्यांवर व त्यांच्या कविता चित्रपटातून काढून टाकण्यावर तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.